नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सकाळी ना 7:30 वाजले होते। आमचं सगळ्यांचा चहा पाणी झाला आणि काल नाना नानी तर थांबलेच होते, कारण तुम्हाला सांगितलं कालच्या व्हिडिओतही ती घर भरणी आहे। तर आमचेच तर माझ्या जाऊबाईंची तर मोठ्या जाऊबाईंची तर चला तर आम्ही इथे ना त्यांचं हे जुनं घर आहे। तरी तर सगळ्या काही माझ्या दिसत आहेत ना, सगळ्या काही मोठ्या जावा आहे। तर सकाळी सगळे नैवेद्य वगैरे ना तयारी खूप असते करायची घर भरणीची। तर सवासनी ही जेव घालायचे होते आणि नैवेद्य पण भरपूर करायचे असतात। तर सकाळी सगळ्या काय आल्या होत्या, तर मीही त्यांना मदत केली। तर आमचा स्वयंपाक पण लवकर झाला, कारण आम्ही भरपूर जणी होतो। तर सगळ्या काही ह्या माझ्या जाऊबाई आहेत, तर तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये भेटल्या आहे तर बघायला भेटल्या। तर चला आजही तुम्हाला ना आमची इकडची फॅमिली सगळी काही बघायला भेटेल। आणि आज जागरण गोंधळाचाही कार्यक्रम आहे, तो त्याचाही व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल। तर चला तर आम्ही ना तिथला स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आता निघालोय तर नव्या घरी। तर थोडंच अंतरावर आहे ना त्यांचं घर बांधलेलं आहे त्यांनी। तर तुम्हाला कालच्या व्हिडिओतही त्यांचं घर दाखवलं। आणि इकडे ना ताई पूजालाही बसलेल्या होत्या। तर ह्या प्रीतीताई आणि ते भाऊ तर दोघेही पूजाला बसलेले होते, पूजा चालू होती। तर सगळी काही पूजेची तयारी वगैरे सगळं काही झालेलं होतं आणि आमचाही नैवेद्य वगैरे झालेला होता। तर चला तर व्हिडिओमध्ये बघत राहा, तर तुम्हाला घरही दाखवेल मी। हो का, बेस्ट फ्रेंड का? आता दोघी बेस्ट फ्रेंड मस्तपैकी प्रसाद करणार आहे। ओम वरदविनायकाय नमः, ओम गौरीतनाय नमः, ओम शिवपुत्राय नमः, ओम लंबोदराय नमः, ओम भालचंद्राय नमः, ओम दुर्गापुत्राय नमः, ओम सिद्धेश्वराय नमः, ओम सिद्धिविनायकाय नमः, ओम विघ्नेश्वराय नमः, ओम मुषकवाहाय नमः, ओम मुषकवाहाय नमः, ओम केशवाय स्वाहा, ओम माधवाय स्वाहा, ओम गोविंदाय स्वाहा, ओम पद्मनाभाय स्वाहा, ओम दामोदराय स्वाहा, ओम संकर्षणाय स्वाहा, ओम वासुदेवाय स्वाहा, ओम प्रद्युम्नाय स्वाहा, ओम अनिरुद्धाय स्वाहा, ओम ब्रह्मणेय स्वाहा, ओम विष्णुवे स्वाहा, ओम महेशाय स्वाहा, ओम लक्ष्मीनारायण देवता स्वाहा, ओम कुलदेवता स्वाहा, ओम ग्रामदेवता स्वाहा, ओम स्थान देवता स्वाहा, ओम वासुदेवता स्वाहा, ओम मातृपितृदेवता स्वाहा, ओम नवग्रह देवता स्वाहा, ओम पंचमाभू देवता स्वाहा, ओम पृथ्वी देवता स्वाहा, ओम आकाश देवता स्वाहा, ओम जल देवता स्वाहा, ओम अग्निदेवता स्वाहा, ओम इंद्र देवता स्वाहा, ओम वरुण देवता स्वाहा।
तर आमचा ना प्रसाद पण तयार झालेला होता. तर प्रसादही छान मस्त खूप सारा प्रसाद केला, कारण दिवसभर ना घरमर्दीचे पाहुणे असतात आणि भरपूर असं आपल्याला प्रसाद करावा लागतो. आणि खूप छान झालेला होता प्रसाद. आणि त्यानंतर आता मी ना म्हटले चला काही काम वगैरे काही नव्हतं, तर आता सगळे काही रेडी व्हायला गेले घरी, कारण सकाळपासून आहे ना नैवेद्य वगैरेची तयारी चालू होती. आपण रेडी झाले चला चला इकडे जाऊ आता त्या घरी. आमची साईबाई कुठे? आमची साईबाई बघू बघू कसा मेकअप केला साईने आज. लय छान दिसते. चप्पल घालून घे घालून घे. छकुला पण आलीये. ही माझी मामी बर का, ही माझी मामी आहे. हो पोलीस मामी का? हो पोलीस मामी माझी बर का. आम्ही सगळे रेडी होऊन आलो आणि येथे सगळे काही ना सुहासनींना आता बसवलं होतं. तर सगळ्यांना 9 सुहासनी, 2 एक कुमारिका, एक गाडी वाहन असं आहे ना घरामध्ये ना. सगळ्यात पहिले ना पूजा वगैरे झाल्यानंतर आपण बऱ्याच पाहुण्यांना सांगितलं जातं आणि बरंचसं म्हणजे जेवणासाठी आपण आमंत्रण दिलं जातं. तर जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात पहिले घरामध्ये ना 9 सुहासनी जेव घातल्या जातात, म्हणजेच आपल्या नवदुर्गा घरामध्ये जेवतात. त्यानंतर सगळा बाकीचा कार्यक्रमाला सुरुवात होते. नंतर आपल्या पाहुण्यांना जेवण वगैरे, नंतर सगळं काही जेवणाचं भरपूर असे दिवसभरींना घरभरणी म्हटलं का दिवसभर चालूच असतं. तर त्यानंतर आमचं रात्री जागरण गोंधळ तुम्हाला सांगितलंच आहे. तर चला आता 9 सुवासिनी ही जेवायला बसतील, त्यानंतर आमचे पाहुणे मंडळींचे जेवण. तर चला बघा व्हिडिओमध्ये. माता की जय, आई की जय, लक्ष्मी आई की जय, भद्रेश्वरी माता की जय, नवदुर्गा माता की जय, रेणुका माता की जय, साची आसरा की जय, जोगेश्वरी माता की जय, खंडेराव महाराज की जय, तुळजाभवानी माता की जय, देव सदानंदनीचा उदय, परशुराम माला की जय. पोटभर जेवा सगळ्यांनी आता मस्त. हो भाजी पोळी ठेवली तरी चालेल. भाजी पोळी ठेव. काय मागती? काय मागती? कोणत्या देवीचा? काय मागती? कोणत्या देवीचा? सप्तशृंगी.
काय मागती जोगा मागती कोणत्या देवीचं रेणुका मातेचा काय मागती जोगा मागती आमच्या देवीचं महालक्ष्मीचा काय मागती जोगा मागती कोणत्या देवीचा तर चला आता सुहासिनी बसले गेले आणि बाहेरही माणसांना बसून दिलं. तर आता कार्यक्रमाला छान सुरुवात झाली. तर खूप छान कार्यक्रम झाला. तर तुम्हाला पण कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही सगळे ना तर ते जेजुरीला तुळजापूरला गेले होते दर्शनासाठी. तर तो प्रसाद यांना जेवताना यांना सुहासिनीच्या ताटीही लावायचा असतो, तर त्यांनाही लावला आणि आम्ही सगळ्यांनाही घेतला. तर चला व्हिडिओ बघत राहा. खूप मस्त झाला ह्याचाही व्लॉग. तर आमचं पण आहे ना, आम्ही पण दर्शनाला गेलो, प्रसाद वगैरे घेतला. त्यानंतर आता आहे ना, जे पण पाहुणे येत होते ना ते घर बघत होते, त्यांना भेटवस्तू देत होते आणि त्यानंतर जेवणं. तर असं आहे ना, घरभरणीचं दिवसभर चालूच असतं. त्यानंतर आता आम्ही ना आम्हाला पण जेवण करायचं होतं, वेळ झालेला होता. तर आम्ही इथे ना बराच टाईम आहे ना गप्पा वगैरे मारत होतो आणि आमच्या ताई आलेल्या होत्या, तर त्याही आत्ताच आल्या. तर सगळ्यांना इथं आम्ही सगळ्या काही माझ्या नंदा आहे, काही सासा आहे, काही जाऊबाई आहेत. तर सगळे ना गप्पा मारत बसलो, कारण सगळे एकत्र आले का सगळ्यांचा आणि बायकांचा आवडता छंद म्हणजे आपल्या गप्पा मारणं वगैरे. तर आमचं काम वगैरे सगळं काही आटोपलं होतं आणि आम्ही मस्तपैकी छान अशा आहे ना सगळे एकत्र येऊन गप्पा मारत होतो. आणि एकत्र आल्यानंतर खूप छान वाटतं, आनंद भेटतो. आणि यांना तर तुम्ही ओळखताच, तर या आमच्या आत्या आहे आणि आमच्या आईने सईला जेव घालत होत्या आणि सईला लहान मुलं खूप आवडतात. तर तिच्यासमोर ना तर भक्ती बसली. तर ती छोटी माझ्या ननंदबाईंची मुलगी आहे. तर खूप क्यूट आहे भक्ती पण, आणि मस्त सई भक्तीसोबत खेळत होती. तर इथं पण आहे ना बायका जेवायला बसल्या. त्यानंतर आम्हीही जेवण केलं. जेवण झाल्यानंतर आता रात्रीच्या जागरणाच्या स्वयंपाकाची तयारी. तर जागरणाला पण आहे ना असे नैवेद्य, भरपूर नैवेद्य करावं लागतात, कडकण्या करावं लागतात. तर आईन त्या पण जेवण करायला बसल्या आणि इकडे ना त्या सांगत होत्या आईंना की मी ना रोज माझी सईची ना व्हिडिओ बघते. तर त्या पण माझे डेली ब्लॉग बघतात. तर आमच्या ताईन पण त्यांचंही जेवण झाल्यानंतर आम्ही ना घरी गेलो. तर ताई आणि भाऊ पण आलेले होते. तर घरी पण आम्ही बराच टाईम बसलो. त्यानंतर आमच्या तर ताईन त्या बसलेल्या होत्या. तर म्हटले चला आता ना इकडे म्हणजे सगळ्यांना जाऊबाईंना मध्ये तिला कडकण्या लाटायला आलं आहे. आणि चला ह्या माझ्या ना सगळ्यात मोठ्या जाऊबाई आहे, तर ते छान असं उखाणं घेत आहे. तर ऐका त्यांचं उखाणं. नाव घेते नाव घेताय रे तू, प्लीज. ऋतूला प्रशिक्षण द्या थोडंसं, आता ऋतूचं लग्न नाही. बोला बोला. माईक चालू आहे. हिमालयाच्या पर्वतावर बर्फांच्या राशी दत्तात्रय रामांचं नाव घेते घरभरणीच्या दिवशी. वा वा वा, छान छान छान. स्लो मोशन मध्ये स्लो, हळूहळू. ओ झालंय, झालं, ओ झालं. तुम्हाला काय घ्यायचं राहते त्या काय
व्यवस्थित लाटा, गोल गोल लाटा. सुनीलकडे लक्ष ठेवायला लागतं मला. काय दिसानी काय करू राहिले कडकलेला तिथे बाय बाय. तर चला, आमच्या कडाकण्याही लाटून झाल्या होत्या आणि आता रात्रीचा जागरण गोंधळाचा कार्यक्रमचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल. तर चला, इथेच माझ्या व्हिडिओची एंड करते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.